गाईज, माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर गाईज, तुम्हाला माहितीच असेल मी आज रेड कलरचा ड्रेस का घातला आहे, कारण की आज आहे क्रिसमस 25 डिसेंबर. तर गाईज, मी आणि सागर चाललो आहोत सुला वाईनयार्ड येथे. तर तिथे मला बघायचं आहे की काय डेकोरेशन केलं आहे, काय थीम आहे तिथे क्रिसमसची. असं तुम्हाला गेल्यावरती तर मी दाखवणारच आहे. तर गाईज फॉलो मी. तुम्हाला दिसत असेल माझ्या राईट साईडला तलाव आहे आणि लेफ्ट साईडला पण तलाव आहे. त्या तलावाचं नाव आहे पाझर तलाव. तर सुला वाईनयार्डला जाताना हा रस्ता लागतो आणि हे तलावी लागतं. खूप मस्त हा सिनेरिक रोड आहे, खूप भारी वाटतंय. प्लीज, माझ्या घरापासून फक्त 7 ते 8 किलोमीटर आहे सुला वाईनयार्ड आणि हार्डली 15 ते 20 मिनिटात आम्ही तिथे पोहोचूनही जाऊ, इतकं जवळ आहे. क्लायमेट खूपच भारी आहे यार. आजचं संध्याकाळचे 5 वाजले. थंडी तर आता बिलकुल वाजत नाही आहे, कारण की आम्ही आता दोघं जण गाडीमध्ये आहे. पण आता गाडीच्या बाहेर पडल्यावरती कळेल की थंडी आहे की नाही, कशी आहे. आणि खूप भारी वाटतं यार. 5:30 वाजले. ब्राईट सनलाईट, पॉझिटिव्ह वाईब्स आणि फुल एनर्जी. तर गाईज, तुम्ही बघू शकतात मी आज खूप डेंजरवाला मेकअप केला आहे. मी नेहमी मेकअप करत नाही, पण मी आज यांनी जे साऊथ कोरियावरनं मेकअप प्रोडक्ट्स आणले होते, मी ते आज माझ्या तोंडावरती पूर्णपणे थापलेत. आणि लिपस्टिक तर मी नेहमी लावते, पण मी फेस मेकअप एवढा करत नाही आणि मी फाउंडेशन वगैरे पण नाही लावत. मी फक्त कॉम्पॅक्ट पावडर यूज करते, बाकी नाही करत. पण मी आज खूप साऱ्या गोष्टी तोंडावरती लावल्या आहेत नंतर. आणि मी आज फक्त हे ब्रेसलेट पुण्यावरनं घेतलेलं, मी MG रोडवरनं ते घातलं आहे. बाकी एकदम सिम्पल लुक आहे माझा आजचा. आणि हे जे कर्ल्स केले आहेत मी केसांना, हे तर परवाचे बड्डेचे कर्ल्स आहे, ते अजूनपर्यंत आहेत. आज ते थोडे सॉफ्ट कर्ल्स झाले आहेत. परवा टॉंग्सने ते असे प्रॉपर कर्ल्स दिसत होते, आज एवढे दिसत नाही आहे प्रॉपर. पण मला चांगली वाटते हेअरस्टाईल, माझ्यावरती सूट होती असं वाटतंय. तर गाईज, आपण पोहोचलोय सुला वाईनयार्ड येथे. वेलकम टू द वाईन कॅपिटल ऑफ इंडिया, सुला वाईनयार्ड्स. अजून तरी काही गर्दी दिसत नाही आहे, म्हणजे रोडवरती तर कोणी दिसत नाही, एकच गाडी दिसते. आता पुढे गेल्यावरती मी तुम्हाला दाखवणारच आहे गर्दी आहे की नाही आहे. आणि आजच्या आम्हाला एंट्री चार्जेस ही माहिती नाही आहे, 600 रुपये आहेत का 1000 रुपये. तर थोड्या गाड्या दिसत आहेत. गर्दी तर मला असं वाटतं मध्ये असेल खूप जास्त. आणि आजचे चार्जेस तर मी सांगू नाही शकत, ते मध्ये गेल्यावरतीच कळेल मला. पण सॅटर्डे आणि संडेला तर पर पर्सन 1000 रुपये असतात आणि वीकडेजमध्ये तर तुम्हाला माहिती आहे 600 पर पर्सन असतात. तर मी तुम्हाला सांगणारच आहे मला आज चार्जेस किती लागले किती नाही. वाव, खूप भारी वाटतं यार. तर गाईज, पार्किंग तर मला फुल दिसतीये, पूर्ण गाड्या भरलेल्या दिसत आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इथे. आणि आम्ही एकदम मेन टाइमला पोहोचलो इथे. भारी वाटतं एकदम. मला तर गर्दीच पाहिजे होती, मला लोक पाहिजे होते फक्त आजूबाजूला माझ्या, म्हणून आम्ही आलोय आज इथे. पण मला एवढी पण गर्दी नको होती गाईज, खूप जास्त गर्दी आहे. गाईज, पार्किंग फुल असल्यामुळे आम्हाला गाडी लावायला जागा भेटत नाही आहे. आणि खूप लांब पण आम्हाला गाडीने लावायची, कारण की मी हिल्स घेतलेत आणि मी हिल्समध्ये एवढं जास्त चालू नाही शकत. म्हणून आम्ही पुन्हा रिटर्न घेतली गाडी आणि बघतोय तिथे जवळ एखादी आम्हाला जागा भेटली लकीली, तर आम्ही इथे लावणार आहे गाडी. तर गाईज, क्रिसमसला मी फर्स्ट टाइम आली इथे आणि मला आयडिया नव्हती थोडीफार पण की एवढी जास्त गर्दी असेल. बघा किती गर्दी आहे. गाईज, तिकीट काउंटरला किती जास्त गर्दी आहे तुम्ही बघा. आम्हाला थोडा वेळ थांबावं लागणार आहे असं वाटतंय. अच्छा, तिकीट किती आहे? 600. गाईज, इथे अजिबात फोटो काढायला आणि व्हिडिओ काढायला चान्स नाही मला. इथे एंट्रन्स इथे काढायचा होता, पण इथे प्रचंड खूप जास्त गर्दी आहे. खूप जास्त गर्दी असल्यामुळे मला चान्स भेटणार नाही आज असं वाटतंय. आणि चांगला शॉट पण येणार नाही माझा एंट्रन्सच्या इथे. पण गाईज, तरीसुद्धा मी माझ्या ब्लॉगसाठी एक परफेक्ट शॉट काढायचा ट्राय करणार आहे. गाईज, मेन म्हणजे सूर्य हळूहळू खाली चालला आहे. सनसेट होण्याआधी मला एंट्रन्सवाला परफेक्ट शॉट तर यायला पाहिजे, तर मला आताच जावं लागेल. गाईज, तुम्ही बघू शकता किती जास्त गर्दी आहे. जत्रा भरल्यासारखं झालेलं आहे ॲटमॉस्फिअर. गाईज, मला इथे पण खूप जास्त फोटो काढायची इच्छा आहे, पण इथे तुम्ही बघू शकता किती जास्त गर्दी आहे. ते बघा, क्लोजअपमध्ये मी तुम्हाला दाखवते किती जास्त गर्दी आहे. माझा नंबर कधी लागेल आहे. गाईज, गोल्डन आवरमध्ये वाईनयार्ड बॅकग्राऊंड एकदम ड्रीमी फील देतो, त्यामुळे फोटोज खूप स्पेशल होतात. इथली नॅचरल ग्रीनरी आणि ओपन व्ह्यूजमुळे प्रत्येक फ्रेम खूपच क्लासी आणि सिनेमॅटिकही दिसते. इसमें का सारा कुछ
जबरदस्त वाटतं, खूप भारी वाटतंय. आणि हे हातातलं ते पण खूप छान वाटतंय. आणि चप्पल पण दाखव. वाव, केस तर खूपच छान दिसत आहे. खर्च केलेला आहे केसवर एका मुलीने खूप जास्त. तर गाईज पर पर्सन तिकीट 600 रुपीज आहे आणि फुल कवर आहेत 600मध्येही. मला वाटले होते की आज क्रिसमस आहे म्हणून कदाचित तिकीट थोडं जास्त असेल, पण तसं काही नव्हते. गाईज लेट मी टेल यू वन मोर थिंग. तुम्हाला जी गर्दी दिसते आहे मोस्टली 80 to 90% गर्दी ही आउट ऑफ नाशिकची आहे. क्रिसमस हॉलिडेसाठी लोकांनी चूज केलं आहे नाशिक सुला वाइनयार्ड अँड आय एम ग्लॅड अँड हॅपी टू की लोक नाशिक चूज करताय त्यांची हॉलिडे स्पेंड करायला. गाईज ॲज यू कॅन सी इथे पण लोकांनी गर्दी केली आहे. इवन ग्रेप्सच्या शेतीमध्ये पण लोकांनी जागा सोडलेली नाही आहे. छोट्या मुलांपासून ते ओल्ड कपल्सपर्यंत सगळेच इथे आलेले आहेत सुला वाइनयार्ड इथे. मला असं वाटतं की ते एन्जॉय करतायत. दे आर ॲक्च्युली एन्जॉईंग द हॉलिडे अँड आय गेस दे आर रिअली लव्हिंग दिस प्लेस गाईज. तर गाईज अजून सागरच्या फ्रेंड्सला यायला वेळ होता, अर्धा ते 1 तास ते बोलले. आणि इकडे गर्दी फुल ऑन आहे. ऑनलाईन बुकिंग नाही बोलले ते. सो सुला रेस्टॉरंटमध्ये जाऊन टेबल मिळतोय की नाही ते जाऊनच कळेल की वरती गर्दी आहे की नाही, सिच्युएशन काय आहे. गाईज लेट मी टेल यू द मुमेंट वी एंटर द रेस्टॉरंट आय वॉज इन टोटल शॉक. एवढी जास्त गर्दी, ओ माय गॉड असं झालं होतं. आणि मला टेन्शन सगळ्यात जास्त हे होतं की आम्हाला आता चांगला टेबल भेटेल की नाही आणि वेट किती करावं लागेल टेबलसाठी. सो गाईज आफ्टर वेटिंग फॉर ऑलमोस्ट 30 to 40 minutes वी फायनली गॉट अ टेबल. बट जो टेबल मला हवा होता तो अनफॉर्च्युनेटली तो आम्हाला भेटला नाही. त्यामुळे माझा मूड खूप डेंजरवाला ऑफ झाला होता. त्यानंतर लगेच काय आमचे फ्रेंड्स आले आणि आम्ही फटाफट स्टार्टर ऑर्डर केली. खूप जास्त भूक लागली होती. फटाफट ऑर्डरही आली आमच्या. गाईज सुला वाइनयार्ड फक्त वाईनसाठीच नाही तर फूड आणि डायनिंग एक्सपिरियन्ससाठीही खूप जास्त प्रसिद्ध आहे. गाइज आफ्टर हैविंग अवर फूड वी स्टार्टेड अवर लिटिल फोटो सेशन. ये तो ज़रूरी था. फोटो सेशन झाल्यानंतर लगेच स्टेप्सने आम्ही खाली निघालो. गाईज नाशिकला भारताचे वाईन कॅपिटल म्हटले जाते कारण इथली वाईनयार्ड्स आणि वायनरीज खूप प्रसिद्ध आहे. वाईन टूर्स, टेस्टिंग अँड वाईनयार्ड स्टेजसाठी लोक इथे येतात. तो गाइस ये है क्रिसमस ट्री और ये कैसे डेकोरेट किया आप देख सकते हो. या गिफ्ट मध्ये काय आहे का आपल्यासाठी गिफ्ट ठेवलंय सागर हे. ये इतने सारे गिफ्ट्स. इकडे बघ. नॉक नॉक. गाईज आम्हाला आमच्या चौघांचे फोटो काढायचे होते पण आजूबाजूला आम्हाला काय एवढं कोणी खास फोटो काढणारं दिसलं नाही. गाईज इकडे एकदम मस्तपैकी कपल फोटोशूट चालू होता. कपल फोटोशूट नंतर लगेच आमच्या दोघींचाही फोटोशूट सुरू झाला. Guys, thanks for watching my Christmas vlog. See you soon.